प्लेन पाय काय मागवलंय? कसं मागवलंस? शूज ठेवले तर ते तुटणार नाही. एक शूज ठेवलं तर एवढं वजन ते झेलणारच नाही. त्यांचंच वजन कसं झेलते त्यांनाच माहिती. एकमेकांचे वजन. आई काय मी घामाटले तरी तू मला पप्पी घेऊन ये. तर मी आज जेन्युइनली जे आहे ते मनातली गोष्ट सांगतो. मला माझी बायको खूप आवडते. बघा कसं माहितीये, माझ्या भावाला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. तरी खातो तीच ना. दादा बघा आता हे लावत होत. एवढे चीप प्रोडक्ट, फ्लिपकार्टचे एवढे चीप प्रोडक्ट. मी चप्पलची स्टँड मागवली, हे लावायला गेलो बघ डायरेक्ट तुटलं. भाई कोणीच असा स्टँड मागू नका. बापरे, इथे बॉक्सर आली माझी चड्डी घालून. माझी काय घातली पाहिजे तुझी चड्डी का? पण असंच माझी झाली. पण माझ्याहून जास्त चांगली चड्डी हिला वाटते, कारण तेवढी जाड आहे ना ती. अच्छा ठीक आहे. तू काय स्वतःला हे समजतोस काय? बारीकच आहे. बारीक समजतोस? बारीकच आहे. बिर्याणी समजतो स्वतःला? बारीकच आहे. ब्रह्मजी अहो हे कसं तुटलं मला समजतच नाही. एवढी ताकद लावली, एवढा मोठा माणूस आलायस म्हणून की तुटलं. ताकद नाही, पण ताकद नसती लावायला लागलं. मग काय नाजूक पाहिजे त्या गोष्टी. एवढे मोठे लोक नाही पाहिजे. ए बाबा, तुझं काम काय? माझं काम नव्हतं. तू कशाला मला चिडवलंस? काय काम आहे? असं वाटतं जसं गणपतीचे डेकोरेशन करायला बसलं. कसं आहे पण हे मला काही कळलंच नाही. अगं तुला ते नंतर समजेल कसं आहे. मला असं वाटतं तुला लावताच येत नाहीये. नाही ग, झालं लाव. पण याला असं सेक्शन एवढंच आहे. काय ना ते अरे बघ, चप्पल कशी ठेवायची? ओके, कसं ठेवायचं? हवा रिटर्न होईल का तुटलेलं? थांबा एक मिनिट, समजून घ्या. असं हे असं समजून घ्यायचं. बरं असं चप्पल कुठे ठेवणार? चप्पल पडून जाणार. तुम्हाला म्हणतो नंतर झाल्यावर बघ. हे सांग ना, सिरियसली सांग ना. अजून पाणी कोणा चप्पल राहणार? रोहितच्या राहणार का ह्याच्या राहणार का? अहो पण हे ठेवलं, इथे चप्पल ठेवली खाली येते. अरे बाबा जरा शांत ना. आपल्या चपला किती आहेत? लाव पकड तिकडनं. अख्खी लाईन लागली. तू स्टँडच घेतलंय म्हणजे जरा चांगलं घ्यायचं ना. अरे कोमल, पैसे नाहीयेत माझ्याकडे. गरीब माणूस आहे मी. अन्न खाऊन दिवस काढतो मी. मग आम्ही काय काय बोलशील रे बाबा? लय उच्च पद्धत नाही. खरं लय उच्च बद्दल तुला. अय्या हे नाही असं. अगं काही नाही आहे. चुकलं. काय चुकलं आता? अय्या असं नाही. अगं अय्या काय अय्या? हे बघ, याच्यात घुसत नाहीये. हे इक्वॅलिटी नाही झाली, इम्बॅलन्स झालंय. होईल ते. याची बॅलन्स घ्यावं लागेल. माझ्या मागे एक मंत्र बोल. मम्मी मला असं वाटतं तू सगळं चुकीचं लावलंयस. परत पाठवते. अगं मम्मी शांत राहा. मला इरिटेट करतायत ते लोक भावा. बघूनच मला अंडर एस्टिमेट करतायत. ते आम्हाला बघून हिडिओ झाले. आम्हाला झालं बघून एडिटिंग झालं आम्हाला बघून. एडिटिंग एडिटिंग झालं बघून. मी भाई दोस्तों में क्या मिलेगा? मग दोस्तचं काय मागवलं? पैसे नाहीत माझ्याकडे, बोलतोय मी. मग मी मागवलं असतं चांगलं 200चं. त्याच्यामध्ये पण चॉईस केलं असतं मी 2 तास. खरंच मी काही चॉईस करत असेल ना तर मी 2 तास तरी घेते चॉईस करायला. मी काय म्हणते भावे, मला खरे खरे सांग. माझ्यासाठी सस्पेन्स नको ठेवू. याच्यावर काय काय भाई, एका स्टँडनी माझी मजा घेताय. खरं सांग ना. याच्यावर याच्यावर काहीतरी प्लेन पाय काय मागवलंय? कसं मागवलंस? शूज ठेवले तर ते तुटणार नाही. एक शूज ठेवलं तर एवढं वजन ते
झेलणारच नाही. हे बघा ना आता कुठला ना ते त्यांचंच वजन कसं झेलते त्यांनाच माहिती, एकमेकांचे वजन. आता लय 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 एवढे काढलं रे मला फ्लिपकार्ट वाले. 200 रुपये रिटर्न आण माझे. मी मागवते, चल पैसे दे, रिटर्न करू. हा पण हे तुटलेलं घेतील का? मग तुटलेलं गाईज कोणी फ्लिपकार्ट वाले असतील तर प्लीज घ्या रिटर्न. आपण टेप लावून देऊ. टेप लावून देऊ. फॅब्रिक हा 200चे हे आणि 20 रुपयाची फॅब्रिक पावडर म्हणजे 220 रुपये. सांग ना तुटलेलं होतं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. ब्रोकन ब्रोकन प्रोडक्ट. दिमाग लागतो या गोष्टीसाठी, तू नको वापरत जाऊ, तुझं दिमाग वाया जातो. आणि बिचाऱ्यांना एवढा त्रास देऊ नको दिमागाला तुझा. घे. आता आमच्याकडे कोको येतोय, आमच्याकडे कोको येतोय, माझा भाऊ येतोय, भाऊजी येत आहेत आणि आम्ही खूप हॅपी आहेत. कोको येतोय म्हणून स्पेशल. आणि मेन म्हणजे माझ्या मम्मीचं केव्हापासून चाललंय बाबा जा किचन मध्ये जा. मला आवाज दिला तो. मी बनवते सगळ्यांसाठी. मेन म्हणजे रोहित ना काय बोलतो माहितीये की मम्मी मी ना भाज्या खाऊन खाऊन कंटाळले, आमटी खाऊन खाऊन कंटाळले, तर मला जरा वेगळं पनीर पालकची भाजी त्याला लय आवडते. हॉटेलला पण आम्ही गेलो ना काय काय खाणार, पनीर. पालक पनीर, नाही तर पनीर मध्ये काही पण चालतं. पनीर मसाला. तर मी त्याच्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी पण कसं मी काय बोलतो माहितीये का, समोरची बाई बघण्याच्या आधीच रिटर्न करून टाक. ब्लॉग बनणार पण ते लय पटेली केली या पोरांनी माझ्याकडे. लय मला लय हट होत रे. तुम्हाला वाटत असेल मजाक, पण तू सगळीकडे जाऊन असं का करतो. म्हणजे काय रे, काय बोलतात ते, लग्न न झालं डिंडोरा समथिंग काहीतरी हे आहे काहीतरी कहावत चुप. की आधीच डिंडोरा पिटतो सगळ्या गोष्टीचा. काय आता तुझं काय काय परत दे, माझं काय नाही परत दे, नाही बघितलं असं बघितलं. आई? त्यांना नावं ठेवून आलो ना आता असं पाहिजे. आम्ही बघते तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे मला माहिती तू असं हो ही माझ्या मागे लागलेली ऑनलाईन चपलाचा स्टँड मागव. मला काय माहिती, मला वाटलं असं मागवशील. अहो पण मला सांगायचं ह्या गोष्टी, याला नाही तुला पण सांगितलं. सांगितलं. मला कुठं सांगितलं तुम्ही, मला ते आल्यावर माहिती की स्टँड आलंय. आणि त्यांनी असं मागवलं मला काय माहिती, मला वाटलं तुम्हाला तुमच्या पोरावर विश्वास पाहिजे. गजब बेइज्जती है. ही गोष्ट काही नाही तुम्हाला विश्वास पाहिजे याच्यावर. धडाचं नाही का, काय वाढवा काम करत असतं. अय्या वगैरे झालं रे. काही ना गोष्ट पैशाची नाही, गोष्ट इथं हा सगळ्या कारनाम्याची आहे. आज तुम्ही दोघांनी 200 रुपयासाठी मला लय सुनवलंय. 200ची वस्तू आणि 2000चं बोलले. हा 200ची वस्तू आणि 2000चं बोलले. लय एक डायलॉग मारतो. पाठवतो ना रिटर्नला. हो बाबा हो हो पाठवलं रिटर्न. एवढं ओरडायची गरज नाहीये. अगं टाकतो. हळूहळू बोलू शकतो, जास्त आवाज चढवायचा नाही. बापरे लय माजले दोघं पण. हा माझले वर्ड यूज कर नीट. काय बोलू, नीट बोल, चांगलं बोल. दोघंही लाडात आलेले आहेत. जाऊ दे मस्ती. खरं पाहिजे जरा तरी दम अहो, लाग. पण मला याची शूज ठेवायचा असा, एक शूज थोडं पण दम नाही. अरे मला मान्य आहे. एक शूज दुसरा शूज. एक कॉपी. दम बसला तर तिथे काम. बसेल आरामात बसेल. मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली. आता पाय पडू दोघांचा. नको काय मला करू? असं काम आम्ही करू. मागवते हे बघ, असं काहीतरी मागवायचं असतं. हे बघ आणि असं हा, हे बघ, हे बघ, हे असं हे बघ, मागवायचं. हे किती भारी आहे. हे बघ, हे किती मस्त. हे मागवले मी हे. खत्म. रोहित तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तुझ्यासाठी दादाने खूप भारी असं स्टँड आणलं मला. हा स्पेशली तुला, कारण तुझ्याकडे एवढे शूज आहेत ना, ठेवायला जागा नाही पडत. दाखव कुठे हे बघ, हे बघ, हेच आहे. दाखव ना, जॉईन कर ना आता. कर रे बाबा जॉईन. केलंय नंतर याच्यामध्ये बघ व्हिडिओ मध्ये. लेड बघतात ना माझी, लेड बघतात. दाखव ना. अरे बाबा जॉईन कर ना, तू एवढं बोलतोय यार, तुझा लहान भाऊ आहे अरे का? मी करेल. हा आणि त्याला ते रोहित जा, कुठे जाऊन आला आता तू? आंबोली. जा रांगोळीला जा बाबा. खेळून तुला पण बोलता येत नाही. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. रवी बा, असे रवी बा. सुनो मी सोबत. साईराम, तुला ते साईराम.
चेहरा पण करते. तुला देऊ का इंजेक्शन? आता कसं वाटलं? आता कसं वाटलं? आता फिलिंगची कसं लागे वाटलं? निघाली. तुम्ही दोघं भाऊ एका साईडला नका होत जाऊ हं? आम्ही लोक भाऊ का म्हणू. काय नाही इथं काय? आम्ही दोघं नवरा बायको. अशा प्रकारे रिटर्न करायला टाकलेले आहे प्रोडक्ट हा. का पण का मला- म्हणजे एवढं सुंदर आहे. स्कॅम. पण मला हे माहिती आहे की बॉबी माझ्यावर जास्त प्रेम करतो रोहितपेक्षा. अरे रे बाबा जा तू आंघोळ कर लय चिकन झालंय. गाइस तुम्ही कमेंट करून सांगा की वहिनी दादा प्रेम करते की मी करतो. वहिनी दादावर प्रेमच करते. जो दादाची आता पप्पी घेईल तो तोच प्रेम. अरे घामाटलं रे सॉरी. आम्हाला माहिती आम्हाला. बघ मी दादा चिडचिड नाही करत. बघ मी पण घामारली आहे पण मीच घेणार बघ. दादा ए बाबा जाय रे लय वैताग दिले रे मला या लोकांनी आज. दादा जेन्युइनली सांग तुला कोण आवडतो. मी पण मी घामाटले तरी तू मला पप्पी घेऊन दे. ते बघ. हे बाबा! ए मग पुसली बघ. नाही पुसली. घेऊन तरी दिली ना तुला तर घेऊन पण नाही देणार. जा मी माझ्या दादाला तफलीक नाही देणार. काय टफलिक? बापरे नवीन वर्ड सांगतो टफलिक. पण तू एक तरी घेऊन टाकू ना एक तरी. अरे बाबा जास्त मग बरोबर एक तरी ए तू घेऊन जा ना टाक. आंघोळीला. होय बघ सगळं किती भिजले घामाने बघा. एक तरी एक. रोहित एक. नको रे. चल तुला प्रेमच ये नाही. चल. आता बॉबी जर नाही बोलला तर समजून जायचं की तुझं बिलकुल पण प्रेम नाही बॉबी. नाही तू सांगितलं खरं सांग आता लास्ट अँड फायनल. बघ आमच्या दोघांमध्ये दुसरा कोण बोलला तर बघ. आमच्या दोघांनी दुसरीकडे कोण बोलला. आवडतं तुला. मला आमच्या दोघांमध्ये इकडे मी फक्त camera. फक्त पप्पा बिप्पा काय नाही ना दुसरा. दोघांमध्ये फक्त. आज मी संपूर्ण जगासमोर हे सांगतो की बघा नेहमी या दोघांमध्ये भांडणं होतात की मला या दोघांमधनं कोण जास्त आवडतं. तर मी आज जेन्युइनली जे आहे ते मराठी गोष्ट सांगतो. मला माझी बायको खूप आवडते. कितना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. जानी तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं. आता तू बोलू नको माझी. तू बोलू नको माझी. असं करू नको. तू बोलू नको माझी. तू बोलू नको. इकडे इकडे नको बोलू ना. माझी नको बोलू. मी बोलले ना मेरा बोली सच हुआ कि नहीं हुआ कि नहीं हुआ कि इकडे, नहीं मेरा इकडे. बोली सच. बापरे शेत. इकडे. अरे. आम्हाला कसं वाटलं शेत. असं आज एक कोमल इकडे परत आहे. नाही, आता काय नाही बोलली. असं नाही. अरे ये ना. चुकीचं झालं. मी participate अरे मला काहीतरी सांगायचं त्याच्याबद्दल. मी आहेच ना आता participate त्याच्याबद्दल मी सांगायचं. आल्याबद्दल. हे बघा मी आज बघ, परत जे माणूस पहिल्यांदा बोलतो ते खरं बोलतो. हा खरंय बघ. बघ आता आता तू मी- किती पण तू सावरायचा मला प्रयत्न बोलू तर दे. कर सावरायचा प्रयत्न कर पण काही होणार नाही. आता ऐका. तोंड का लागला हसत होता. माझ्या भावाला वाईट वाटलेलं आहे त्या गोष्टीचं बरोबर आहे? वाटणारच ना. काय फरक पडतो? ऐक ना. अरे बोलूनच देत नाही मला. मी नाही तुमच्यात अरे एक मिनिट ये. नाही आहे मी. माझ्यावर प्रेम करतोस ये ना एक मिनिट. मी काय ऐकू पण अरे मला तिला विचारायचं नाही. विचारते बरं change होईल. हा, change होईल. आता ऐका रडू नको तू. राखूच तर. बघा कसं माहितीये माझ्या भावाला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं बरोबर आहे. तरी मला घंटा फरक पडत ना. मला माझी बायकोच आवडते. अरे रे विचार. जाम आहे. तो पण माझी बोलतोय. मला माहिती आहे येऊन रडणार म्हणून बोललो. एक सेकंड. पण वहिनीच्या मध्ये एनर्जी आली ना म्हणून बसलेली काय. म्हणजे वहिनीच्या मध्ये एनर्जी आली ना मग बसलेली तिथे का. मग आता वहिनी म्हणजे सबूत तर झालं. एनर्जी एनर्जी आली ना मग बसलेली म्हणजे काय. कसली आहे ना ती प्रेमाने बसले मी माझ्या आतमध्ये असं सुकून भेटला
की बापरे माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, तो चुकून तो बोलली feelings नको आता दाखवतो. माझी बोल नका मी भावनाच नाही. एक मिनिट, आता रोहितची इच्छा ऐकू. मी काय होतो माझी ती एक देईल ना झोपडी इकडे इकडे इकडे. आता मी काय बोलतो, माझी इच्छा ऐकली. चल तू सांग तुझी इच्छा काय, तू सांग. माझ्याकडनं तुला काय एक्सपेक्टेशन समोर थांब सर. ये समोरून सांग. कोण आवडतं? माझ्याकडनं तुला काय एक्सपेक्टेशन होते की तोच आहे. दादा काय बोलला पाहिजे? माझ्याकडे एक्सपेक्टेशन मला पण मला तू माझ्या बहिणीच म्हणणार. तुला माहिती होतं मग तू का चिडतोय? तुला माहित होतं तर राम दे ना आता मग. तुला तू तुझ्या एक्सपेक्टेशन भावाला विसरला आज. ऐक, आज तू तुझ्या भावाला विसरला. तुला असं थोडी ना असतं. एक्सपेक्टेशन तुला काय होतं की वहिनी तू बोलेल, बहिणीलाच बोलेल. मग तू आता का चिडतोय? मग तू मला नाही हे केलं ना परचेस म्हणून. परचेस चॉईस केला. परचेस अरे पण तुला काय एक्सपेक्टेशन होतं? वहिनी ना, मग तू का चिडतोय? तू मला राग वाटला म्हणून. काय राग तू वाटलं? मला विसरून गेला म्हणून. काय विसरलो मी तुला? मी तुझा भाऊ आहे. नाही, मला माहिती आहे तू माझा भाऊ आहे. माझे हे त्याला विचार पहिला लाईव्ह. मला माहिती आहे माझा तू माझा भाऊ आहे. जाऊ दे रडू नका, रडू रडला आहे, नको. रडला रे. आजपासून माझा भाऊ नाही, मी बोलणार नाही, कोणाचीच नाही बोलणार. दोन मिनिटं. त्याला असं वाटलेलं की बायको नंतर आले, पहिला भाव आहे तर भावाला बोलले रडला रे बिचारा. असं वाटलं. तुम्ही मग कमेंट्स करा. बिचारा. पहिला भावावर प्रेम असतो की अजून बायकोवर. नाही केलं कोणी कमेंट, अजून नाही आले. नाही की मध्ये पण बोलला होता बिचारा. अरे रे. आता करून टाका मग दिसून दे. विचार ज्या महिन्याचे जास्त कमेंट असते ना घरात. मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्या तोंडाकडे बघून लय दया येत असेल. मला पण येते पण काय मला कर. पण येते खरं. हा ना, मग तू महिन्याला चूज केला. मला तुला आवडत पण नाही, मला तुला आवडत पण नाही. तरी मी मला आवडत पण तरी मी तुला नाही. choose करते. चल मला मला वहिनी आवडतो. 1% पण हा, नाही. चल, मग 1%. मला आवडतो तू. आता काय मी तुला मला चॉईस केला. आता बोल. मला नाही आवडत, कोणच नाही आवडत आता. आता दादा पण आता आवडत, आवडत पण नाही आवडत. पण आम्हाला तू आवडतो त्याचं काय? मला पप्पा आणि मम्मी आवडतात फक्त. हे सांग रे बाबी, खोटं खरं एक सांग. होतं मी आता काय मम्मी तू पहिला बोलतेस, तू बहिणी बोलली ना पहिल्या जास्त तिला असतं. नाही तू पूर्ण काय vlog होतं? बघ आणि आता नंतर ते विचार. ए वरद मी कॅमेरा चालू केला तर मी डोला मारला की नाही? हा तू पूर्ण गाय- बघ, गाय- ऐक, क्लिप दाखव मला मग. ऐक, मी ऐक. दाखवतो. ऐक, पण काय तुम्ही ऐक, पण ऐक. खरं बोला, मी डोला मारला की नाही मारला? ऐक, तू ना उद्या पूर्ण ब्लॉग बघ आणि नंतर ठरव. हा ठीक आहे, ठीक आहे, असं कर. कळलं? आज तुला दिसेल ना ब्लॉग मध्ये की मी डोला मारला की आणि नाही? हे लक्षात ठेव, दादा तू बोलला बहिणीवर ना प्रेम मला. करतो. तू बोलला ना. हे जादा वगैरे नाही रोहित, मी डोला मारलाय. नको माझ्याशी बोलणार नाही आता. आता बोलणार अरे नाही. रोहित, मी डोला मला मारलाय. नको बोलू अरे आता. डोला मारलाय रे मी. ब्लॉग बंद जरी असेल तर तरी पण नको बोलू मला. ब्लॉग बंद असेल तरी पण नको बोलू. ठीक आहे रे, जाऊ दे रे, जाऊ दे. जाऊ दे बिचारा. असं नाही करायला पाहिजे बाप तू. कारण तुझ्याकडून अपेक्षा आहे त्याला. बोलत मस्का लावायला गेलेली. लय वाईट वाटतं. जाऊ दे रे, जाऊ दे. जा ना, बोलू जा. जा. जा, जाऊ दे, काय नाही. साईड. जा जा. रडू नको आतमध्ये. आज मी रडू नको बरं का? रडतोय का? रडतोय का? रडतोय? बघ तुझं प्रेम नसतं की तू ह्या घरात नसतंस आज. तुझं आणि माझं. मी जाऊ का घरी? जाऊ तू घराच्या आमचं बाहेर. प्रेम आहे ना, पण तुझ्यावर तू नाही जाऊ शकत घराच्या बाहेर. आता तू प्रेमच ना करत माझ्याजवळ. तुला आता पण वाटतं की मी तुझ्यावर प्रेम नाही करत? नाही. कशावर वाटतं? मग तू बहिणीला काय बोलला? काय? मला बहिणी ऐक आवडते. आता, समजून घे. तुझं नाव घेतलं असतं दादानी, तर मग मी घर सोडून जाऊ का? हा. का? मी का जाऊ घर सोडून? बोल मग मला मी समजून घे हे ना. माझा एकावर कोणावर आता प्रेम नको बोलू, करतो. आता नको बोलू. तुम्ही बहिणीला बोलले ना, आता नको बोलू. ये बाबू ये. आता नाही ये, बोलणार. ये. आता खरंच नाही बोलणार मी. आता खरंच नाही बोलणार मी. नाही बोलणार. कोणाशीच नाही बोलणार मी. कोणाशीच नाही बोलणार. इकडे ये लवकर इकडे. नाही, आता खरंच नाही त्याला ना बोलणार. मजबूत राग आला, त्याला मजबूत राग दिलाय मी, म्हणून तो भडकला. रागामध्ये काय काय बडबड चालू आहे रे? देवा देवा देवा. त्या दिवशी
बिर्याणीच्या ब्लॉगवर काय रोस्ट केलेलं वहिनीनं. तरी खातो तीच ना. कोणती खातो बाबी बिर्याणी? काल काय बोलला? बिर्याणी केवढी अरे बकवास बनलेली आहे. ऐक ना, त्याला काय बोलायला आहे ना, मग बिर्याणीवर येणार बोलायला हिच्या. नाहीये म्हणून त्याला राग येतोय, पण तू व्यक्त नाही करू शकत राग, असा विषय झालाय. पण बिर्याणीचा विषय काय, काल परवा आम्ही बिर्याणी बनवली ना, 2 दिवस खाल्ली, म्हणजे सकाळी पण खाल्ली, परत रात्री बोलवता आहे का मम्मी बिर्याणी. गाईज ब्लॉग काय चालू केला नव्हता, ब्लॉग अचानक चालू झाला. आणि ह्याचा अर्थ असं नाहीये की आम्ही बोललो नाही सबस्क्राईब करू नका, ते करणार नाही. सबस्क्राईब करा. आणि रोहित भाई आपला अंघोलीला गेला आणि फट्टे चिडलेला आहे. आणि गाईज प्लीज असं कोणी मेन म्हणजे प्लीज असं कोणी गैरसमज करून घेऊ नका की माझं त्याच्यावर प्रेम नाही. मला असं वाटतं की व्यक्त करायची गरज नाही. मी त्याची मजा घेतली आणि थोडस त्याला चिडवण्यासाठी हे सर्व केलं. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. माझं जेवढं त्याच्यावर प्रेम आहे तेवढं कोमलवरही प्रेम आहे, माझ्या मम्मीवरही प्रेम आहे, माझ्या पप्पांवरही प्रेम आहे आणि तुमच्यावर पण प्रेम आहे. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. सो प्लीज कोणी असं गैरसमज करून घेऊ नका आणि प्लीज असं म्हणजे चुकीचे काही कॉमेंट्स करू नका. रोहित कॉमेंट्स वाचतो, सो प्लीज कोणी काही चुकीचे कॉमेंट्स करू नका. आणि ब्लॉग जो आहे तो आता इथेच एंड करूया. माझ्या मम्मीला, मम्मी माझं रोहितवर प्रेम आहे, जेन्युइनली बोल, माझी शपथ घेऊन. माझ्यावर रोहितवर भरपूर प्रेम आहे आहे. ना? आता मस्ती झालेली, तुम्ही असं काही कमेंट करू नका, हा. त्याला वाईट होते. तो वाचतो भाई, तो वाचतो. सो ठीक आहे, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. बाय बाय बाय. सबस्क्राईब करा गाईज.